आजकाल लोकांना असं वाटतं की गर्भसंस्काराचे क्लासेस लावणं म्हणजे हे काहीतरी फॅड आलंय, असं खूप वाटतं. कारण आजकालची जनरेशन थोडीशी ह्या गोष्टींना घेऊन ह्या लेव्हलने विचार करते. यावरती तुमचे काय विचार आहेत? नक्की मला वाटतं की नवीन जनरेशन मधले तर काही लोक नक्की विचार करत असतील, पण त्यापेक्षा त्यांचे पॅरेंट जास्त विचार करतात. आम्हाला अशी रिप्लाय येतात की गर्भवती पॅरेंटचे म्हणजे होणाऱ्या आईबाबांचे की आमच्या आई वडील असं म्हणतात, आमच्यावेळेस कुठे गर्भसंस्कार होते, हां, तुम्ही हां, हां. चांगलेच आहेत की हुशारच आहेत की एवढ्या अचिव्हमेंट्स केल्यात तुम्ही, हां. आणि मग हे नवीन काय आलंय. तर ऍक्च्युली तसं नाही. तसं पाहायला गेलं तर मी सांगितलं की गर्भसंस्कारामध्ये अंतर्गत असणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप 5,000 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. हं. फक्त मधल्या कालावधीमध्ये काय झालं ना, की गर्भसंस्कारच्या ह्या सगळ्या पद्धती आयुर्वेदिक पद्धतीच्या आहेत. असे खूप सारे आपण घरगुती उपचाराच्या बाबतीत पण ऐकतो ना, की आयुर्वेदमधल्या खूप साऱ्या बरोबर. गोष्टी पारंपरिक पद्धतीने फॉलो केल्या जातात. हं. तसं या गोष्टी अगोदर पारंपरिक पद्धतीनं आजीकडून पणजीकडून आजीकडे, आजीकडून मग त्या सुनेकडे आणि मग मुलीकडे असं ते ट्रान्सफर होत येणाऱ्या गोष्टी होत्या. हं. ह्या एकत्र कुटुंब पद्धती जोपर्यंत होते की जेव्हा एखाद्या कुटुंबात 50, 60, 70 लोक राहतात तर ते हं. बट नॅचरल होऊन